मला सांगा, काय विसरले तर नाही ना मी किराणा सामानातलं? नाही नाही सगळं आणलंय. लिस्ट तोच काढली होतीस ना? हा मग व्यवस्थित काढली होती लिस्ट. बरं घरी गेले की मला ढोकळा करून खाऊ घाला. ढोकळा खायचा बाई, हा पण तुम्ही मदत करा मला. मी भांडी बिंडी सगळं घासतोय ना. काय अरे काय जोडी आयला लय खुश हसत हसत चालले बा. कुठे गेलते? अहो इकडेच गेलो होतो किराणा सामान आणायला. घरातला सगळा किराणा संपला होता, आत्ताच भरलाय. होय हम्म. नाही चांगलं जोरात चाललंय बरं का तुमचं. हा? हा बरोबर आहे. अहो सरपंच, तुम्ही म्हणला ना अगदी तसंच चालू आहे. माझा नवरा लय सुधारला, दारूचा नाद सोडला, सगळेच नाद सोडलेत त्यांनी तर. होय हा बघा सरपंच मी म्हणलो होतो ना फक्त तुम्ही एकदा कावला घेऊन या मी सगळे नाद सोडतो. आता ऐकलं ना तिच्याच तोंडातून. नाही 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 चांगला हा. संसाराला लागला. बरं झालंय. असा सुखी संसार करा. हा. हा हा हा. चालतंय चालतंय चला येऊ का? हा. येतं का ढोकळा खायला घरी? ढोकळा हा. बर करा बघू येईन. बरं बरं चालतंय हा? चालतंय, या मग. हा हा चालतंय. हा चला चल सरपंच हा मला एक महत्वाचं काम आहे ते करून आलो मी इथं. काय काम आहे रे? आहे आपल्या रानाविषयीचे. बर ये लवकर. हा दुसरी आहे मी पण आता ट्रॅक्टर घ्यायचा विचार करतोय. का अरे लय परवडते वाटतं ट्रॅक्टरच्या धंद्यात. परवडा ते आज थोडी मग आपण ट्रॅक्टर चालूच की. अरे पण तुला Continue. परवडतंय मग पण उधारी गोळा होईना तुझी. तेच विषय लोक काम करून घेतात पण पैसेच देते नाही. मग मी उलट करणार. काय आधी पैसे घेणार आणि कामच करणार नाही, डबल फायदा. आयडिया भारी. आता मी पण तसंच करतो बरं का. तुम्हाला माहिती का काय? आता कुठे गावात आहे ना सरपंचाच्या डोक्याचा ताण कमी झालाय. का? अरे आता पहिली कशी भांडणं व्हायची नवरा बायकोत, आता ती भांडणं होणारच नाही. म्हणजे गावात काय समस्याच राहिली नाही काय? हा समस्या राहिली नाही. कशावरून? आणि आपला भांड्या हा पहिला दारू प्यायचा, जुगार खेळायचा, छमछमला जायचा. आता ते सगळं सोडून दिलोय. घरी भाजी आणि तो झाडून घेतो, कपडे धुतो, ही सगळी कामं करतो. त्यामुळे आहे ना त्यांचा संसार असा सुख आणि गोविंदाने नांदत चाललाय. म्हणजे संसार गोडीत चालला होय त्यांचा. हा. काय सांगतो? मग म्हणजे भांडण नाही अजिबात. आता भांडण नाही, सरपंचा डोक्याला ताण पण नाही. एकदम सुखी संसार आहे. हा सुखी संसार. अरा वाटूळच मग. अरे वाटोळं काय उलट चांगलंय. वाटोळं काय म्हणतो? अरे चांगलं कशाचं? तू मला सांग, हा. भांडण नसतील तर संसाराला गोडी आहे का? संसारात भांडणं पाहिजेच. मग बांध असल्यावर उडी असते का? आणि मग कोण म्हणलं तुला? कोण म्हणलं काय? नवरा बायकोचं थोडंफार पाहायचं असं मा आपण मत आहे. आता थोडंफार झालं म्हणजे कसं मिसळून एक राहतात एक मला माणसं, साधी हा? गोष्ट सांग, हा, तू जेवण करतो का नाही? करतो. रोज गोड जेवला हा. तर जमन का? नाही जमायचं. रोज तिखट खाल्लं तर जमन का? नाही जमायचं लाका. रोज आंबट खाल्लं तर जमन का? अरे नाही जमायचं म्हणतोय तर. हा. याचा काय प्रश्न आला इथं मध्ये? अरे मग रोज सुखाचा संसार केला, भांडलं नाही तर जमन का? थोडीफार भांडणं पाहिजे संसारात. हा याला छोटा ते तू म्हणतो ते एक खरे लाका. आणि मग आता जेवणाच्या ताटात चपाती असती, गोड असतं, तिखट असतं, आंबट असतं, सगळं असतं की नाही? त्याच्यामुळे जेवणाला गोडी येते ना. अच्छा मग भांडणामुळे संसाराला गोडी येते. हे असं सुखाने राहून उपयोगाचं नाही. मग भांडण केल्यावर गुढी येतोय संसारात. हा छोटा ते करायचं काय आता? करायचं काय? हा त्यांच्या सुखी संसारात भांडण लावायची. भांडण लावायची. आणि मग कोण लावणार ती? आपण कशाला आहे? आपण लावायची होय. आणि मग आपल्या मित्राचा संसार वाचवण्यासाठी आपल्याला भांडणं लावायच लागन, नाही तर त्याची बायको परत सुखी संसार बघून जाईन माहेरी निघून. हा याला छोटा ते तू म्हणतो ते खरंय. छोटा ते तू काय करणार? इकडे या, तुम्हाला सांगतो. चालतंय ना मग. चालतंय. जमतंय. हा, चला चला. ओ बंडू शेठ. ओ बंडू शेठ अहो थांबा की. काय रे करणे? अहो, थांबा म्हणतोय तर. काय लयच पळत आला. अहो, तुम्हाला एक सांगायचे. हा, सांग की मग. आईला सांगू होय तुम्हाला? सांग सांग. नको नाही तर नको जाऊ द्या. काय? अरे राग बी येत नाही मला. नाही येत का? नाही येत राग. आता मी लय सुधारलोय. अहो ती वहिनी. बघू आता कोणते वहिनी? अहो आमची वहिनी तुमची बायको. कौ हा. आता काऊनी काय केलं बाबा? अहो ते आपल्या दुकानात पप्या नाही का? ते रस्त्याने ये जा करताना आहे ना वहिनी त्याच्या बघत राहते सारखी. करण्या गप, काय बी म्हणू नको. काऊ तशी नाही माझी. म्हणून तुम्ही सांगत नव्हतो. हं? अहो मी माझ्या डोळ्याने बघितले. डोळ्याने बघितलंय? हा. आयला वर. बरं जाऊ का? बरं ये. हा. हिच्या आईला या काऊच्या बघतोच हिच्याकडे मी आता. ह्याच्या आईला या पप्याच्या, या पप्याकडे बी बघतो आणि त्या कावडीकडे बी बघतो कडे आज. हा भाऊकी कुठं? घरी जायलोय. घरी काय चालतंय मग काय. तुम्ही कुठे जायले? मी लिंबात झाडाखाली डाव मांडलाय ना, झटकी जातो
1000 रुपये कमवून आणतो तासाभरात. तासाभरात 1000 रुपये मग व्हायला मिळतात का पण पैसे? मग त्याला काय मिळायचं तासाभरात झटका, दिवसभर कर ना आयुष, उद्या परत 1000 तासाभरात मला भेटतील का पैसे तासाभरात 1000 रुपये? भेटत्यान, पण त्याला पैसे गुतवायला लागत 400-500 रुपये. आहेत ना मग माझ्याकडे, काय आहे बघ, हाय की ना? कशाला उगाच आता कुठं सुधारलाय तुम्ही, चांगलं परपंचाला लागलाय, कशाला याच्या नाद लागत उगाच. हम्म. या जगात आहे ना सुधारून काय फायदा नाही. सुधारलेल्या माणसाला आहे ना लय डोक्याला हेडक असते, लय ताण येते, त्याला टेन्शन बी येते सुधारलेल्या माणसाला. काय म्हणता, आम्हाला टेन्शन आलेले. चांगलं म्हणलं, चांगल्या लाईनीला लागलं, काय आलं उगाच परत इकडे वडून घेऊन जायचं, त्याच्यामुळे मी म्हणलं नाही काय नाही नाही. काय अर्थ नाही असलं जगून. येत आहे का मग? चला बरं चला मग, चला येऊ तासाभरात तासाभरात 1000. जाऊन. हा. हा. मायला म्हणलं एका तासात 1000 रुपये चिकन, पण खिशातले होते ते बी 500 गेले. अगोदरच्या बायकोचं टेन्शन, आता या 500 रुपयाचं टेन्शन. नशीबच बेकार माझं. हं. छोटा हत्ती लय टेन्शन मध्ये झाला रे तू. आता काय टेन्शन कमी असतंय का माणसाला? हे काय संसार मागे लागला की टेन्शन आलंच माणसाला. त्यामुळे ना आता मी काय ठरवलंय माहितीये का, मस्त फाट्यावर जातो आणि एक पॅक टाकून येतो, म्हणजे डोकं शांत होईल. एक टाकलं डोकं शांत होतं वय. हा, तुला कसलं टेन्शन आहे? मला काय ते काय हेच संसाराचं, दुसरं कशाचं टेन्शन असणार आहे? या बायाचं टेन्शन. हा, बाई बाई म्हणलं की टेन्शन आलंच संसारात. लय डोक्याला ताप असतोय बघ. येतो का माझ्या बरोबर? कुठं? आणि एक एक पॅक टाकून येऊ ना. नाही बाबा, मी तसलं पॅक बिक टाकायचं सोडून दिलं, मी सुधारलोय आता. सुधारलाय? हा, तसलं काही वाईट धंदे करीत नाही आपण. चालतंय बाबा, त्याला काय. नाहीतरी माझ्या खिशात होते 400-500 रुपये, म्हणलं कोणतरी जोडीदार घेऊन जावं आणि यावं पॅक टाकून. चालतंय, जातो मग मी. छोटा हत्ती पॅक टाकल्यावर असं डोकं शांत होतंय का? म्हणजे टेन्शन जाते का? अरे एकदम डोकं शांत, माणूस सगळं टेन्शन विसरून जातोय. विसरून जाते वय. हा. छोटा हत्ती पण माझ्याकडे पैसे नाहीत ना राव. अरे पण तू तर आता कामधंद्याला लागलाय ना, पैसे बिशे असते तुझ्याकडे, संसाराला लागलाय तू. हारलो ना पैसे आताच कशात? ते जुगारात. म्हणजे जुगार खेळला होय तू? खेळला लागलाय थोडा ना जुगाराचा, पण बाकीचा नाही. जाऊ दे मरू दे, एवढा कशाला ताण घेतो? अरे मी आहे ना, मी करतो तुझा खर्च. चल. माझा खर्च करशील का? हा, पण टेन्शन जाईल ना. एकदम जाणार, माझी गॅरंटी आहे. चल मग, चल माझ्या बरोबर. होऊ दे आज काय होईल ते. काय भुंग भुंग करायला लागले तरी माझ्या घरात. कावडे, ए कावडे, बाहेर ये. बोला की. कुणाकडे बघत आहे तू? हा, कुणाकडे बघत आहे? तुमच्याकडेच बघते. माझ्याकडे खोटार दे, किती खोटं बोलत आहेस? मी हा, मी खोटी? हो. बाई 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 बाई, परत पिऊन आला का तुम्ही? कोण पेले? काय तुम्ही तुम्ही तर म्हणला होता ना मी सुधारलो म्हणून. सुधारलं बरोबर वास येते का ते? असा वास कोणी दिला होता का तुमच्या? शी, काय हो? हा, माझ्या घरी आला होता मला घ्यायला, त्यावेळेस लय वचन दिली होती की मी असं करणार नाही, मी छमछमचा नाच सोडला, दारूचा नाच सोडला, सगळाच नाच सोडला. आणि आता काय? आता काय केलं? परत ढोसलीच ना. तुझ्या काय कृत्यामुळे झाले, बाकी काय नाही. कसलं कृत्य काय बोलताय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का? अहो 15 दिवस झाले नुसतं येऊन. आणि काय केलं तुम्ही? परत तेच सुरू केलं वय. बरोबर आहे ना, त्यात तुमची काही चुकी नाहीये, सगळी चुकी तर सरपंचाची, कारण की त्यांनीच मला सांगितलं होतं की तुमचा सगळा नाच सुटलाय. आता ना त्यांना जाब विचारते मी. चला तुम्ही. चला. काय सांगायचं ते? सरपंच, ओ सरपंच, जरा बाहेर या. काय रे कावेरी? काय हो? काय म्हणला होता तुम्ही? आणि किती बड्या बड्या बाता मारता. माझ्या घरी आला तेव्हा काय म्हंटल तुम्ही? काय? सगळी जबाबदारी ते घेतली होती ना यांची,
ही घ्या तुमची जबाबदारी तुमच्याकडे ठेवा. अरे पण झालंय काय? झालं काय? अहो हे परत ढुसून आले आणि तुम्ही काय म्हणला होता, हे परत ढोसणार नाही, काय करणार नाही, छमछमचा नाच सोडला, सगळा नाच सोडला आणि शेवटी काय केलं ह्यांनी? ढोसलीच ना. भांड्या हा. तू दारू प्यालाय? नाही. अरे काय माई इज्जत ठेवतो का नाही? अरे तिला काय काय सांगून आणले आपण? येत नव्हती, तिचा बाप पाठवित नव्हता. हा, बंडू सुधारलाय, बंडू पियानार नाही, बंडू चांगला संसार करीन, काम करील, या सगळ्या बोलीवर आपण तिला आणले आणि तू परत प्याला. मी नाही पेलो सरपंच. अरे काय मी नाही पेलो, खोटा बोलतो खुशाल, वाद चाललाय भाका भाकाल म्हणतो मी नाही पेलो. आम्हाला पाजली. तुला पाजली? कोणी पाजली? छोट्या हत्तीनं. छोटा हातीने पाजली? म्हणजे छोटा हाती उद्या तुला म्हणला विहिरीत उडी मार, तू मारशील का? नाही मारणार. मग पण सरपंच टेन्शन होतं डोक्यावर, टेन्शन. काय टेन्शन होतं? ते हे आहे का कावडे, हा ती आपला तुकारामाचा पप्पा माहिती पप्पा, हा त्याच्याकडे बघा ती. मी? हा, हा? कोणता तुकानाचा पप्प्या? मला तर माहित नाही तो कोण आहे. तुझं ती यार. यार? थांब जरा एक मिनिट थांब. भांड्या ते तो कानाचा पाप्या मी आपला, ते खालच्या आळीचा पवाराचा पाप्या आहे त्यो? हा, अरे भांड्या, तो कानाचा पाप्या, अरे तो मुंबईला 10 वर्ष झाले कामाला आहे. तो कावा तरी यात्रेला गावात येतो, हा वर्षातून कावा तरी येतो, आणि ही त्याच्या का बघा का? सरपंच ते खरं राव, ते तुका कधी येत ते पप्प्या. अहो अरे. ह्यांनी पिलं ना मग हे असेच करतात येडगत. तू संशय घेतो का त्याच्यावर? नाही, तुला कोणी सांगितलं ही पप्प्याकडे बघती म्हणून? करणे म्हणलाय. करण्याने सांगितलं हो. आणि त्याच्यावर तू विश्वास ठेवला मग म्हणून तू दारू प्याला? म्हणून सरपंच काय झालं, हा, मला टेन्शन होतं डोक्याला लय. म्हणून तू दारू प्याला का? ते जुगारात पैसे हारलो ना मी, हा, म्हणून पिलो दारू. अरे देवा, मग तू जुगार पण खेळला का? खेळलो. तुम्ही काय म्हणला होता, यांनी सगळा नाच सोडला. बघितलं, हे जुगार बी खेळतात. अरे पण विषय काय झालाय माहितीये का? सगळा गैरसमज झालाय. कसला गैरसमज? अरे तुझ्या लक्षात आलं का? त्या करण्याने याला काय सांगितलं की बा तू त्या पप्प्याकडे बघती, तो पप्प्या गावातच नसतोय, आणि मग ही कशी काय बघन, म्हणून ते 1000 रुपयाला. टेन्शन आलं, पत्त्या पैसे हारलो जुगारात. बरं ठीक आहे, मी काय म्हणतो ऐक, तुझ्या लक्षात आलं ना? हम्म. हे बघ, असं काही नाहीये, त्याचा झालाय गैरसमज, त्याच्यामुळे ते पियाले. मी ना काय करतो माहितीये का, त्याला समजून सांगतो. आता आहे ना ते पियाल्याला, त्याच्यामध्ये त्याला काय कळणार नाही, त्याची उतरली ना मग तुला सांगतो. नाही, बोला बोला, इथेच बोला. पण हे काय लहान बाळ आहेत का? कुणी येणार ह्यांना काही पण सांगणार आणि हे सगळं मनावर घेणार. हा, आणि तुम्हाला वाटलंच कस काय हो आम्ही असे लपडे छपडे करणार म्हणून? हा, अरे मग आता तू बोलला ना, कळलं ना त्याला. एक काम करा, आता तुम्ही शांत व्हा, त्याला घेऊन जा घरी, आणि त्याला आहे ना, जेवलाय का? नाही, त्याला जेवाय घालून झोपव. जाऊ. हा जा. चला हा, मी सांगतो त्याला. घालते तुम्हाला गिळायला. चला. करणे आणि छोटा ठीक आहे बा. 1 2 3 4 5 6. अरे ओ सरपंच थांबा, इकडे या. मला सांगा, इथं 2 टायर आहे, पाण्याला 2 टायर आहे, पुढे एक आहे, मग हा टायर काय कामाला आहे? ते राहू दे, तू मला एक सांग, त्या भांड्याला काय सांगितलं तू? अहो, ते राहू द्या बाजूला, हा टायर काय उपयोगाचा आहे मला सांगा. अरे ते स्टेपनी आहे, ते तुला सांगतो. आणि ती कुठं वापरी त्यात? तुला ते सगळं नंतर सांगतो, मला अगोदर सांग, त्या भांड्याला तू काय सांगितलं की तुझी बायको त्या दुकानाच्या पप्प्याकडे बघते म्हणून? ओ मी काय नाही सांगितलं, तुम्हाला कोण म्हणलं? करण्या, खरं सांग बरं का, नाही तर त्याला कसं लावीन बघ. हो सरपंच, तडाखा बिडाखा काय देऊ सांगतो तुम्हाला. ते छोटा हत्ती मला म्हणला बंड्याला जाऊन सांगतो सर. छोटा हत्ती मानला? हा. हा, चल ते छोटा हत्ती का बघतो, तू याकडे बघतो. ओ, आता सरपंच सांगितलं राव मी आता. तुला चल म्हणलं ना, ते छोटा हत्ती कुठे भेटेल मला सांग. त्याची आठ द्यावे. त्याच्या हात द्याव ना, हा. चल त्याच्या हात अहो, द्याव. पण मला कुठे नेता राव? चल तू. दुसऱ्या, हा. काल मी आंब्याच्या झाडावर केळी खाल्ली. कस काय रे? आणि केळी खिशात घालून गेलतो मी. सरपंच बघा इथं बसला आठ द्याव. अरे काय छोटा हत्ती काय, हा लोकांच्या संसारामध्ये भांडणं लावले ते, इथं खुशाल हसतोय खेदळतोय काय? का मी काय केलं? आता बांड्याच्या आणि बांड्याच्या बायको मध्ये भांडणं लावून दिली खुशाल. बांड्याला दारू पाजली ना? आता दारू पाजली म्हणजे मी काय त्याचं मुंडकं दारूत बुडवलं काय? अरे ते नाही केलं तू, पण त्याला घेऊन गेलास ना. आता तो म्हणला माझ्या डोक्याला लय टेन्शन आहे बाबा, म्हणून म्हणलं चल जरा रिलॅक्स करतो तुला. होय. हा. आणि त्या करण्याला काय सांगितलं की बांड्याची बायको त्या पप्प्याकडे बघती,
अरे ते पप्या गावात तरी आहे का त्याच्याकडे बघायला? एक मिनिट सरपंच, मी काही सांगू पण त्यांच्या नवरा बायकोंचा एकमेकांवर विश्वास पाहिजे का नाही? हा, आम्ही काही सांगू पाहिजे, उद्या पाहिजे. कसे कान भरू? अहो माझ्यासारख्या संसारात काड्या टाकणारे कान भरवणारे लोक प्रत्येक गावात असतात. मग त्यांचं ऐकत बसलं तर प्रपंच होईन का? हा, अरे ते बरोबर आहे, तू म्हणतोय ते नवरा बायकोने तिसऱ्याचं नाहीच ऐकलं पाहिजे. अरे पण तू आहे ना एक गोष्टी कमी कर ना, जरा कामाकडे लक्ष दे ना. आपण सरपंच त्याचं काय माहितीये का, अशा जर प्रत्येक गोष्टी गावातल्या सुरळीत चालल्या, कोणाची भांडणच झाली नाही, तर तुमच्या मागे काही काम राहीन का? हा, तुम्हाला थोडा ताण द्यावा, व्याप द्यावा, तुमचं काम वाढवावं म्हणून मी असं केलं. होय. हा, अरे मग तुला मा कामच वाढवायचे ना, माझं व्यापच वाढवायचे ना. मला गावातलं तू विकासाची कामं सांग, ग्रामपंचायतीची कामं सांग, गावामध्ये काय कमी जास्त ते सांग. काही असली कामं वाढवायला लावतो माझ्या माग. चालतंय. पुढच्या वेळी आता जातो आणि तुमच्याकडे ना विकास कामांची आणि दुरुस्तीची यादीच घेऊन येतो. मग त्याच्यासाठी मी आहे ना भक्कम. पण हे असलंय ना कुणाच्या संसारामध्ये आहे ना, आता परत असं काय करू नको. नाही मी तर काय करत नाही, पण तुम्ही पण सांगा, ज्यांचे संसार तुमच्या भरोश्यावर आहे त्यांना म्हणा कोणाचंही ऐकत नका जाऊ, आणि ऐकलं तरी एकमेकांवर विश्वास ठेवा. नाही सांगितलंय मी आता त्यांना समजून. चालतंय. चला. जा. आणि तू परत जर आता असं कुणाला काही सांगितलं ना कुणाचं ऐकून, मग बघतोय का बघतोस. दुसऱ्या, हा, आज आपण एक वेगळा प्रयोग करायचा आहे. अजून एक का? हा, फणसाच्या झाडावर चिक्कू खायचा. चला चला.